वेदाचे बाबा भाज, मी काही बोलत नाहीये याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या बाबांबद्दल वाटेल ते बोलाल। मी वेदाची शपथ घेऊन सांगते, मी बाबांना भेटायला गेले नव्हते, बाबा नव्हते आले इथे। आणि जर तुम्हाला माहित असेल ना की बाबा कुठे आहेत तर मला प्लीज सांगा, मी शोधते त्यांना। मला खरंच माहित नाही बाबा कुठे आहेत ते। ठीक आहे, तुला माहित नसेल, पण तुझे बाबा इथे आले होते। अगं आज त्या माणसाने आजीचं डोकं फोडलंय, उद्या जर माझ्या आईचा जीव घेतला तर काय करायचं? आणि माणूस एक जनावर आहे, तो जनावर। बाज वेदाचे बाबा, माझे बाबा जनावर नाहीये, पण तुमची आई नक्कीच जनावर आहे। 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 माझ्या बाबांनी आजपर्यंत कोणालाही इजा पोहोचवली नाहीये, पण तुमची आई, तुमच्या आईने खून केलाय। कुणी आहे ती, कुणी? मीरा, तोंड सांभाळून बोल। काय बोलतीयस? कुणाचा खून केला माझ्या आईने? तुमच्या बायकोचा, वेदाच्या आईचा, अंबिकाताईचा खून केलाय। मीरा, रागात तू आंधळी झालीयस। तुझं डोकं काम करत नाहीये, तू काही वाटेल ते बरळतीयस। अगं अंबिकाला तर मायानं मारलं होतं ना, तूच मायाला ते कबूल करायला लावलं होतं, विसरलीस का? हो माहित आहे मला, पण मायाला अंबिकाचा खून करायला तुमच्या आईने सांगितलं। मीरा, नको करूस असले आरोप माझ्या आईवर। आरोप करत नाहीये मी, हा कुठला प्लानही नाहीये, हेच खरं। वेदाचे बाबा, मी तुम्हाला म्हणाले होते काही गोष्टींचा उलगडा होणार आहे आता। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुमची आई खुनी आहे।
बस मीरा, बस. काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? मी खरंय तेच बोलतेय दादासाहेब. इतके दिवस बोलले नाही, पण आज मला बोलावं लागलं. ठीक आहे. सो आईच्या म्हणण्यावरून मायाने अंबिकाचा खून केला होता हेच म्हणायचं ना तुला, राईट? माया इथे उभी आहे, आम्ही सगळे इथेच आहोत. कर प्रूफ. कर प्रूफ. दुसरं कोणाला विचारून कशाला प्रूव्ह करायचं? आपण डायरेक्ट त्यांनाच विचारू. मंजिरी, चालत समज. फक्त अजून थोडा वेळ मौन धरून ठेव. मन स्थिर ठेव. कोणालाही संशय येऊ देऊ नकोस. कारण एकदा का हा क्षण पार पडला तर सगळं कायमचं बदलणार आहे. तोपर्यंत कोणाचा बापही तुला या रूम मधून बाहेर काढू शकणार नाही. मंजिरी, तुझी वेळ संपली आहे आता. चल. हाच तो दिवस, हाच तो क्षण जो कधीच येणार नाही असा तुझा ठाम विश्वास होता. पण माझी श्रद्धा होती की देवी आई हा दिवस नक्की आणणार. आणि बघ, आज आपल्या समोर तो दिवस आहे. देवी आई न्याय करते मंजिरी, आणि वेळ आली की सत्य बाहेर येतच. चल, आज तू सत्यापासून पळू शकणार नाही. सगळ्यांसमोर खरं काय आहे ते सांगायची वेळ आली आहे मंजिरी.